नमस्कार, मी यामिनी महामुळकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. संधिवात या आजाराचं नाव सर्वांनीच ऐकलंय. हा आजार बहुतांश वेळा उतार वयात किंवा वृद्धांना होतो हे सुद्धा माहीत असतं. पण हा आजार तरुणपणातही त्रास देऊ शकतो याची माहिती फार कमी जणांना असते. त्यामुळे भविष्यातला त्रास टाळण्यासाठी तारुण्यातच काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्यामुळे संधिवाताची कारणं, लक्षणं आणि उपचार काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजच्या या लाईव्ह कार्यक्रमातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. कारण आज संधिवात या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष इनामदार सर. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे हितगुजमध्ये. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर संतोष इनामदार हे गेल्या 10 वर्षांपासून नम्मा होमिओपॅथीमध्ये तज्ज्ञ होमिओपॅथिक कन्सल्टंट, व्हेरिकोज वेन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आज ते आपल्यासाठी क्रॉनिक आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजेच संधिवात या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. लोकांमध्ये होमिओपॅथी विषयी जागरूकता निर्माण करणं, त्यांना होमिओपॅथी उपचारांकडे प्रोत्साहित करणं, होमिओपॅथिक कॅम्प, व्याख्यानं आयोजित करून क्रॉनिक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार देणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. डॉक्टर इनामदार यांनी नम्मा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युलेच्या माध्यमातून अनेक रुग्ण यशस्वीरित्या बरे केलेत. आणि आज आपण लाईव्ह कार्यक्रम घेत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला संधिवाताविषयी काहीही शंका, काहीही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही थेट आता लाईव्ह कार्यक्रमामध्ये सरांशी बोलू शकता. तुम्हाला जे प्रश्न पडलेत ते त्यांना विचारू शकता. यासाठी फक्त तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तर आजचा विषय असणार आहे आपला संधिवात. विषयाला सुरुवात करूयात. सर, संधिवात म्हणजेच आर्थरायटिस, तर सुरुवातीला संधिवात म्हणजे नेमकं काय हे सांगा. आणि सर, बघतोय की आजकाल सध्या घराघरामध्ये फक्त वयस्करच नाही तर तरुणांना देखील संधिवाताचा त्रास होतोय. तर यावर तुमचं काय मत आहे? जनरली कसं असतं की आपल्या सांध्यांमध्ये जेव्हा वेदना होऊ लागतात, ह्या वेदना माइल्ड टू मॉडरेट किंवा सिव्हिअर असू शकतात. ह्या वेदनांकडे वेळीत लक्ष देणं गरजेचं असतं, कारण ह्या वेदनाचे गंभीर स्वरूप धारण करतात आणि त्याच्यातून आपल्याला आर्थरायटिस किंवा संधिवात होण्याची शक्यता असते. युजली काय असतं की जेव्हा आपण डेली ॲक्टिव्हिटीज करतो, म्हणजे थोडक्यात काय, डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये स्त्रियांमध्ये जे घरगुती कामं असतात किंवा पुरुषांमध्ये ट्रॅव्हलिंग असतं किंवा मोटरसायकल चालवणं असतं, कुणाचं शटर उचलणं असतं, कुणाचं जिम असते, वॉकिंग असतं, कुणाला जॉबमुळे उभं राहावं लागतं. अशा सर्व ॲक्टिव्हिटीज जेव्हा डेली ॲक्टिव्हिटीज होत असतात त्यावेळेस सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये एक प्रकारचे ताण पडत असतात आणि त्याच्यामुळे दुखावा होणं ही साहजिक गोष्ट आहे. पण जेव्हा हा दुखावा आपण रेस्ट घेतल्यानंतर कमी व्हायला हवा आहे, पण मात्र जर तो कमी नाही झाला, आपल्याला वारंवार दुखावा सांध्यांमध्ये जाणवतोय, आपण वेदनाशामक गोळ्या घेतोय आणि कंटिन्युअली परत थोड्या वेळानंतर परत वेदनाशामक गोळ्यांचा आपल्याला वापर करावा लागतोय, मग अशा वेळेस आपण सावध राहणं गरजेचं आहे आणि असं संबोधणं गरजेचं आहे की आपल्याला हा संधिवाताचा प्रकार असू शकतो. बरं, जसं आपल्यामध्ये, जसं मी सांगतो की जसं घर बांधतो आपण, त्याच्यामध्ये आपले घरामधले पिलर खूप महत्त्वाचे असतात, तसं शरीर सुद्धा एक घर आहे. त्याचे पिलर्स म्हणजे आपले सांधे आणि आपली बोन्स असतात. त्याच्यामुळे हे बोन्स आणि सांधे जेव्हा आपले प्रॉपरली सर्क्युलेशनमध्ये राहतात आणि त्याच्यामधली जर ॲक्टिव्हिटी, प्रॉपर मुवमेंट्स राहिल्या तरच तुमचं फ्युचर आयुष्य म्हणजे तुमचं क्वालिटी आयुष्य जगू शकता. हे प्रथमदर्शनी लक्षात घेणं गरजेचं आहे. खरंच आहे डॉक्टर. पण काय असतं सर, प्रत्येक वेदना हे म्हणजे संधिवातच आहे असं नाहीये. त्यामुळे आर्थरायटिसने त्रस्त असलेल्या रुग्णांना सामान्यतः लक्षणं कोणती दिसतात? कसं ओळखायचं की हे दुखणं किंवा ह्या वेदना ह्या संधिवाताच्याच आहेत? साधारणतः कसं असतं की प्रत्येक संधिवातामध्ये काही लक्षणं दिसतात. म्हणजे संधिवाताचे प्रकार भरपूर आहेत, पण कॉमनली काही सिम्पटम्स दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला संधिवातामध्ये पेन्स म्हणजे वेदना खूप होतात, त्याच्यानंतर सांध्यांना सूज येते, सांध्यांमध्ये कडकड असा आवाज येतो, अगदी चालणं डिफिकल्ट बनतं, सहजासहजी हलणं, वाकणं, उठणं, बसणं, ह्या सगळ्या आपल्या जे ॲक्टिव्हिटीज असतात हे डिफिकल्ट होतात, कटकट असा आवाज येतो. मग हे जे सगळ्या सिम्पटम्स आहेत, ह्या सगळ्या सिम्पटम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम असतो तो म्हणजे वेदना. युजली काय होतं की ह्या वेदना जे होतात ह्याच्यामुळे पेशंट थोडेसे आपल्याला एक मिसअंडरस्टँडिंग करून घेतात की काय होतं की ह्या वेदना जेव्हा पेन्स करतात त्यावेळेस पेशंट त्याला वरून औषधं लावणं किंवा मग क्रीम लावणं किंवा मग आता गुडघे खूप दुखतायत म्हणून त्याला हॉट फॉर्मेंटेशन म्हणजे गरम पाण्याने त्याला शेकणं किंवा मग वरून एखादी वेदनाशामक गोळी घेणं. मग हे असं करून काय करतात की पेन्सची कंडिशन फक्त टेम्पररी सोल्युशन करतात. आमचं असं क्लिअर कट मत आहे किंवा नमा होमिओपॅथी हे रूट कॉज ट्रीटमेंट देते. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे
सांध्यामध्ये वेदना असतात, सूज असतात, तर ह्याला महत्त्व आहे. पण हे का होत आहेत, ह्या वेदना का होत आहेत, म्हणजे त्याची रूट कॉज बघितलं पाहिजे. सांध्यांमध्ये जी गादी झिजली, जी इतर गोष्टी घडत आहेत त्या नीट झाल्या तर तुमच्या वेदना कमी होणार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण सप्लिमेंटेशन घेतो किंवा काही घेतो किंवा वेदनांना आपण तात्पुरता रिलीफ दिली तर ते 1 दिवस, 2 दिवस, 6 तास, 8 तास, 10 तास राहू शकतात, पण परत नंतर गोळी रिपीट करावी लागते. अशाने पेशंट एक महत्त्वाची गोष्ट करतात, ते म्हणजे आपल्या हाताने आपला आजार वाढवतात. आपल्या हे जे इतर औषध प्रणाली घेऊन आपल्या स्वतःची किडनी, लिव्हर, स्प्लीन खराब करतात आणि मग आपण डिसिजन घेतात की बाबा आपल्या आजाराची स्थिती वाढल्यानंतर मग रिप्लेसमेंट सारख्या कंडिशन्सला सामोरे जावं लागतं. हो खरं आहे. म्हणजे हे असं जर दुखणं होतं ना, वेदना विरहित म्हणजे जे पेन किलर गोळ्या घेतात आणि ते तात्पुरतंच दुखणं थांबतं, पण जर आपण तुमच्याकडे उपचार पद्धती केल्या त्या आर्थरायटिसवर किंवा कोणत्याही वेदनावर, तर कायमस्वरूपी त्यांना मुक्तता कोणत्याही आजारातून मिळू शकते. डॉक्टर, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आणि लंबर स्पॉन्डिलिसिससाठी डॉक्टर्स ऑपरेशन देखील सजेस्ट करतात, तर संधिवातामध्येच येतो का हा आजार आणि विना सर्जरी यावर काही उपचार होतात का? डेफिनेटली. आता कसं आहे की ह्या जो सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबार स्पॉन्डिलॉसिस, अँकिलायझिंग स्पॉन्डिलॉसिस, हे सुद्धा एक प्रकारचे संधिवातच आहेत किंवा वाताचेच प्रकार आहेत. याच्यामध्ये सुद्धा हाडांची झीज झालेली असते, नस दबलेली असते किंवा मग तुमच्यामध्ये डिस्क प्रोलॅप्स झालेली असते. ह्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येणं, पायामध्ये जळजळ होणं, पाय नमनेस होणं किंवा पाय हालचाल करणं डिफिकल्ट बनणं, मान, पाठ, कंबर खूप दुखणं किंवा ऑपरेशन करून सांगितल्यामुळे घाबरून जाणं, मग कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, B12चं सप्लिमेंटेशन घेणं, या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट एकदम हैराण झालेले असतात. पण अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने त्याचा रूट कॉज बघणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात विदाऊट सर्जरी, विदाऊट ऑपरेशन सुद्धा आपल्याला पेशंटची मूळ कंडिशन चांगली करता येते. त्याच्यामधले रक्तपुरवठा, स्नायूची ताकद चांगली करता येते आणि त्याच्यातून पेशंटची हालचाल चांगली राहील याच्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की ऑपरेशन ज्यांना टाळायचं असेल, ज्यांना ऑपरेशन करायची इच्छा नसेल किंवा प्रथमदर्शनीय ऑपरेशनला घाबरत असतील, अशा लोकांनी नमा होमिओपॅथीची इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट घेतली तर डेफिनेटली त्यांना एक चांगलं आणि परमनंट सोल्युशन मिळू शकतं, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. बरं, नक्कीच. ही जे तुम्ही जो तो उल्लेख केलेला आहे त्या आपण ती ट्रीटमेंट नेमकी काय त्याविषयी मी तुम्हाला जाणून घेणार आहे, पण त्याआधी आपल्याला एक कॉल आलेला आहे. पूजा यांचा कॉल आलेला आहे. पूजा, तुमचा प्रश्न काय आहे? हा, तर सर मला 1.5 वर्षापासून लंबार स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे. डॉक्टरांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलं, तर आपल्याकडे याची ट्रीटमेंट होऊ शकते का? साधारणतः कसं आहे की जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की लंबार स्पॉन्डिलोसिस हा सुद्धा एक प्रकारचा आर्थरायटिस आहे. तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही घाबरायचं काही कारण नाही आहे. तुम्ही आत्ता जी कंडिशन सांगितली की तुम्हाला लंबार स्पॉन्डिलोसिस आहे आणि अगदी 1.5 वर्षापासून आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आधी फार चेंजेस झालेले नसणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नमा होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेऊ शकता. ह्याच्यातून तुमची जी कंडिशन आहे हे ऑपरेशन टळू शकतं आणि त्याच्यातून तुम्हाला ही जी नमा होमिओपॅथीची इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट जर घेतली तुम्ही तर त्याच्यातून तुम्ही अगदी आनंदी जीवन जगू शकता. नक्कीच. सर, आर्थरायटिसचे अनेक प्रकार देखील आहेत, तर ते प्रकार कोणते आहेत, किती आहेत, अगदी त्याविषयी सांगा. आर्थरायटिसमध्ये साधारणतः आपल्याला 3 ते 4 प्रकार जास्त प्रमाणात दिसत आहेत. त्याच्यातला पहिला आणि महत्त्वाचा आहे त्याला म्हणतो आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस, त्यालाच आपण संधिवात म्हणतो. जसं जसं वय वाढत जातं, वय मर्यादा जशी वाढत जाते तसं तो आर्थरायटिस होतो. म्हणजे थोडक्यात हाडांमधली झीज होते, गादी झिजत जाते, त्याच्यामधलं तेल, त्याच्यामधलं रक्तपुरवठा आणि स्नायूची ताकद कमी होते आणि त्याच्यातून वेदना, हे सूज येणं आणि हालचाल मंदावणं, हे सगळ्या घटना दिसतात. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे थोडक्यात संधिवात म्हणतो. हा जो ऑस्टिओआर्थरायटिस असतो ह्याचा एज ग्रुप साधारणतः 60 to 80च्या एजमध्ये असतो. म्हणजे जसं वय मर्यादा रिटायर्ड लोकांमध्ये किंवा खूप कष्ट, आता जसं भारत कृषीप्रधान देश आहे, याच्यामध्ये जे शेतकरी यंग तरुण वयात खूप कष्ट करतात त्यांच्यामध्ये हे तुम्हाला जाणवेल किंवा मग रिटायर्ड लोकांमध्ये ते जास्त प्रमाणात दिसायला लागतं. हे एज ग्रुप 60 to 80च्या दरम्यान आपल्याला दिसायला लागतो. दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आत्ता जो प्रखळतेनं दिसतोय तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. म्हणजे तो ऑटोइम्युन कंडिशन आहे, आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहे. ज्या ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यांचे स्वतःचे सेल्स आपल्या स्वतःच्या इम्युनिटीला अगेन्स्ट करतात आणि त्याच्यातून आपल्याला ऑटोइम्युन कंडिशन येते आणि आपल्या सांध्यांमध्ये इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्हाला संधिवात सारखा म्हणजे थोडक्यात आमवात सारखा डिझीज होतो आणि तो सुद्धा एक प्रकारचा वातच आहे. नंतर तिसरी कंडिशन आहे त्याला आम्ही युरिक ॲसिडशी संदर्भात असते. जेव्हा तुमचं युरिक ॲसिड वाढतं त्यावेळेस तुमच्यामध्ये जो आर्थरायटिस होतो त्याला आम्ही गावठी आर्थरायटिस म्हणतो. मग अशा वेळेस सुद्धा गावठी आर्थरायटिसच्या कंडिशनमध्ये सुद्धा मूळ रूप पाहणं गरजेचं असतं. बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात आणि म्हणतात की माझं युरिक ॲसिड नॉर्मल आहे पण
मात्र माझं दुखावा काही कमी झालेला नाही, माझ्या अंगठ्याच्या तिथे सूज येते, अंगठा खूप दुखतो, माझा पायाचा अंगठा खूप दुखतो, सकाळी उठल्यानंतर खूप त्रास होतो मला. मग अशा लोकांना मी सांगू इच्छितो की युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होण्यापेक्षा मूळ जे किडनीचं फंक्शनिंग असतं, ज्याचं काम असतं की किडनीमधून ते युरिक ॲसिड एक्सक्रीट केलं पाहिजे, त्या किडनीची स्ट्रेंथ आणि एफिकेसी वाढवली पाहिजे, त्याच्यामध्ये रक्तपुरवठा चांगला केला पाहिजे. थोडक्यात आपल्याला रूट कॉज बघितलं पाहिजे. अशा प्रकाराबरोबर अजून दुसरे काही नॉर्मल प्रकार असतात ज्याच्यामध्ये व्हायरल आर्थरायटिस असतो जो वारंवार येतो, नाहीतर नंतर काही प्रकार असतात ज्याच्यामध्ये आपण सोरॅटिक आर्थरायटिस म्हणतो, काही सिरोनेगेटिव्ह आर्थरायटिस असतात जसे काही चिकनगुनियाच्या कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. या सर्व कंडिशन्समध्ये पेन सिम्पटम्स दिसतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये वेदना, सूज येणं या सगळ्या घटना दिसत असल्या तरी ह्या नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकतो आणि मुळापासून बरे करू शकतो. नक्कीच. आता सर तुम्ही जो मगाशी उल्लेख केलेला आहे की इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला, त्याचा कसा फरक पडतो या सगळ्या प्रकारच्या संधिवातावर हे जाणून घेणार आहोत. पण आपण एक कॉल आलेला आहे तो घेऊया. पुण्यावरून सविता देशमुख यांचा फोन आलेला आहे. सविता, तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार, मी सविता देशमुख बोलते. मला रुमेटॉइड आर्थरायटिस पॉझिटिव्ह असा माझा रिपोर्ट ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलाय आणि त्यांनी मला खूप जास्त वेदनाशामक गोळ्या दिल्या आहेत ज्याचा मला खूप जास्त साईड इफेक्ट होतोय. म्हणजे त्याच्याने माझं वजन खूप वाढतंय किंवा मला त्याच्यामुळे खूप हेअरफॉल पण होतोय. तर ह्याच्यासोबत जर मी होमिओपॅथी घेतली तर माझा रुमेटॉइड आर्थरायटिसचा त्रास कमी होऊ शकतो का? आणि सोबतच या साईड इफेक्टवर पण काही होमिओपॅथीचे उपचार आहेत का? बरं, अगदी आता तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा माझ्याकडे आता रुमॅटॉइड आर्थरायटिसची तपासणी केली आणि ती पॉझिटिव्ह आहे, मी खूप काही वेदनाशामक गोळ्या घेते, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही प्रथम हे इम्पॉर्टंट आहे की हे तुम्हाला झालंय कशामुळे, त्याचं रूट कॉज काय आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिसचं कारण आहे ऑटोइम्युन कंडिशन, म्हणजे आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नमा होमिओपॅथीने तुम्हाला ट्रीटमेंटचं हे जे फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. डेफिनेटली आता तुमचे जे आत्ता जी तुम्ही इतक्या वेदनाशामक गोळ्या घेताय ते हळूहळू कमी होतील. तुमच्या स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे आणि याच्यातून एकच लक्षात आलं पाहिजे तुमच्या की स्वतःचं शरीर स्वतःच्या रोगस्थितीसाठी लढण्यासाठी प्रबळ बनवण्याचं काम आमच्या नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने होईल. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमच्या नमा होमिओपॅथीच्या जवळच्या शाखेला संपर्क साधू शकता आणि आमचा जो फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता. नक्कीच नक्कीच. सर आणखीन एक कॉल आलेला आहे पनवेलवरून मंगल आंबटकर यांचा. मंगल, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा, बोला. हा, मला ना हा संधिवाताचा त्रास आहे. जवळपास म्हणजे आता 15-20 वर्ष जास्त झालंय, 20-22 वर्षापासून. हॅलो. हा हा, बोला, तुमचा प्रश्न काय आहे? आणि आता मला हा खांद्यादुखीचा त्रास होत आहे. जवळपास 5-6 वर्ष झाले आणि आता गुडघे पण दुखायला लागले आहे आणि दुसरा पण खांदा दुखायला लागलाय. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं खांद्याचं. बरं. जनरली काय आहे की आता तुम्ही जसं सांगितलं की बाबा माझे पहिले गुडघे दुखत होते, सांधे दुखत होते, 10-15 वर्षापासून दुखत आहेत आणि आता एक 4-5 वर्षापासून तुमचे शोल्डर जॉईंट म्हणजे थोडक्यात खांदे दुखायला लागलेत. एक होता, आता दुसराही दुखायला लागलाय, तुम्हाला ऑपरेशन सांगितलंय. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा तुमचा जो संधिवात होता त्याला प्रॉपर रूट कॉज ट्रीटमेंट घेतलेली नाहीये, म्हणजे तो वाढत चाललाय आणि आता तुमचा फ्रोझन शोल्डरपर्यंत गेलाय. तर डेफिनेटली तुमचे जे खांद्याची सर्जरी आपण अवॉइड करू शकतो, त्या सांध्याभोवतीचं तेल, रक्तपुरवठा, स्नायूची ताकद हे डेफिनेटली वाढवता येते. तसे होमिओपॅथीमधला हा जो स्पेशल फॉर्म्युला आम्ही तयार केला आहे ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन, या ट्रीटमेंटने तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो. तुम्ही लवकरात लवकर नमा होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू करा. नक्कीच. तुमच्या या उत्तरातून त्यांच्या प्रश्नाचं नक्कीच निरसन देखील झालं असेल. सर, कोविड नंतर ना संधिवाताच्या रुग्णांमध्ये खूप आपल्याला वाढ पाहायला मिळते, म्हणजे जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेत, एकाच जागेवर बसून काम करणं, त्यामुळे अनेक आजार वाढलेत आणि संधिवाताचं प्रमाण जास्त वाढलंय. तर लहान मुलांमध्ये देखील संधिवात बघायला मिळतोय, सध्या तरुण मुलांमध्ये देखील बघायला मिळतोय. यावर तुमचं काय मत आहे? जनरली काय आहे की आता जो कोविड नंतरच्या पिरियडमध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक कोविड हा आजारच आपल्या इम्युनिटीशी रिलेटेड होता. त्याच्यामुळे आता मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये कित्येक वर्षापासून आता कोविडच्या पिरियडपासून कितीतरी पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन, आर्थरायटिक कॉम्प्लिकेशन्स मी पाहतोय. कित्येक पेशंट्स माझे जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स होते, ज्यांना आर्थरायटिस होता, ते आता बऱ्याच स्टेजला आहेत. ह्याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कोविडमध्ये आपली इम्युनिटी डिस्टर्ब
डिस्टर्ब झालेली होती, इम्युनिटी कमी झालेली होती. मग आपण इम्युनिटीला जे सेल्स चांगले करायला पाहिजेत ती सिस्टीम त्या लेवलची ट्रीटमेंट ही नमा होमिओपॅथी देते. त्याच्यामुळे हे तुम्हाला कोविड नंतरचे जे काही कॉम्प्लिकेशन्स जे आर्थरायटिसच्या बाबतीत होत आहेत, एव्हीएनचे प्रमाण जास्त वाढलं आहे किंवा मग तुम्हाला जे ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण दिसते आणि आता सध्या जास्त दिसतंय ते रुमॅटॉइड आर्थरायटिसचं दिसतंय, ह्याच्या मागचे कारण म्हणजे फक्त इम्युनिटी आहे. प्रत्येकाने आपल्या इम्युनिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. का लक्ष दिलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की आता आपल्यामध्ये जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये आता जिथे पावसाळा पाहिजे तिथे उन्हाळा येतोय, उन्हाळा पाहिजे तिथे पावसाळा येतोय, प्रत्येकजण एसी मध्ये बसतोय. मग अशा वेळेस काही जे जेवण घेतोय त्याची फूड क्वालिटी आपल्याला माहित नाहीये कशी येते, काय येते. ट्रेस घेणं इम्पॉर्टंट नाहीये, आपोआप ट्रेस येतोय. मग ह्या सर्व गोष्टींमुळे आपले जे परिणाम होत आहेत ते आपल्या इम्युनिटीवर होत आहेत, आपल्या शरीरावर होत आहेत. मग इम्युनिटी कमी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे इम्युनिटी वाढवणं हे शास्त्र ज्याच्यामुळे होतंय ते शास्त्रामध्ये नमा होमिओपॅथीने तयार केलेली ही इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटचा तुम्हाला फायदा होतो. बरं, नक्की सर. मगाशी तुम्ही आर्थरायटिसचे काही प्रकार सांगितलेत आणि त्याच्या आधी काही लक्षणं देखील सांगितलेत, पण सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा का होतो? संधिवात नेमकं का होतो? त्याचं कारण काय आहे? जनरली काय होतं की संधिवातामध्ये बरीच कारणं असतात. त्याच्यातलं पहिलं आणि आता जे प्रखळतेनं आपल्याला दिसतंय ते म्हणजे सध्या वजन वाढत जाणं. म्हणजे थोडक्यात काय तर जेव्हा वजन वाढतं त्यावेळेस काय होतं की जेव्हा वजन वाढल्यानंतर आपल्या स्नायूंवर, गुडघ्यांवर, सांध्यांवर ताण पडतो आणि आपल्याला आपला ॲक्सेस खराब होतो. प्रत्येक मनुष्याला आपल्या आई वडिलांपासून एक बेसिक सांधा किंवा ॲक्सेस येतात. त्या ॲक्सेसवर वेट वाढलं की मग मात्र सांध्यांवर ताण पडतो आणि आपल्याला संधिवात होण्याचे चान्सेस असतात. आणि आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे आता आपल्याला प्रखळतेनं दिसतंय तो म्हणजे पोषक आहाराची कमतरता. पोषक आहाराची काय कमतरता दिसते तर कॅल्शियम लेवल्स, व्हिटॅमिन लेवल, D3 लेवल, फॉलिक ॲसिड, B12 हे जे घटक आहेत हे आपले हाडं मजबूत ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहेत. बोन डेन्सिटी लेवल चांगली राहायला हवी. पण काय झालं की ह्या लाईफस्टाईलमुळे प्रत्येक जण पळतोय, प्रत्येक जणाला काही ना काहीतरी अचिव्हमेंट्स करायचे आहेत, प्रत्येक जणाला वाटतं की मी हे काम केलं पाहिजे. आणि एव्हरीवन जर तुम्ही पळत राहिला तर मग काय होतं की तुम्हाला पोषक आहार मिळत नाही. जिथे तुम्हाला लंच व्हायला पाहिजे ते स्किप केले जातात, ब्रेकफास्ट स्किप केले जातात, डिनर स्किप केले जातात. आणि पोषक आहार न मिळाल्यामुळे कॅल्शियम लेवल, व्हिटॅमिन लेवल, मेटाबॉलिझम खराब होतं. मेटाबॉलिझम खराब झालं तर अल्टिमेटली तुमची इम्युनिटी खराब होते आणि इम्युनिटी खराब झाली तर मग तुमचे मुवमेंट्स खराब होतात आणि इथून तुम्हाला आर्थरायटिस होण्याचे चान्सेस असतात. मी अजून एक महत्त्वाची गोष्ट जो कारण आता जे आपल्याला नवीन युगात दिसतंय ते म्हणजे तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट सवयी. आता काही पेशंट्समध्ये आम्ही असंही पाहिलंय की ज्या लोकांना वाईट सवय म्हणजे ड्रिंकिंग हॅबिट्स आहेत, सिगरेट हॅबिट्स आहेत, जे कंटिन्यू एसी मध्ये बसतायत किंवा मग त्यांना फोर्सफुली एसी मध्ये बसावं लागतंय, कम्प्लिटली 8 तास 10 तास काम करतायत आणि अशा काही केसेसमध्ये जे रात्री जागतायत. म्हणजे थोडक्यात काय की आपण नेचरच्या अगेन्स्ट वागतोय किंवा प्रॉपर स्लीप घेत नाहीये, प्रॉपर जेवण घेत नाहीये, आपल्याला काही बॅड हॅबिट्स आहेत, अशा सर्व व्यक्तींना आर्थरायटिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की रेग्युलर एक्सरसाइजेस. ज्यांच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइजेस नाही आहेत, ज्यांना सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे जे लोक सेडेंटरी लाईफस्टाईल जगतात, ज्यांच्यामध्ये वजन वाढत जातं, जर तुम्ही नेचरचा रूल नाही फॉलो केला, आपल्या स्नायूंना जर समज तुम्ही फ्लेक्झन एक्सटेन्शन नाही दिलं तर मग नॅचरल आहे सांध्यांवर ताण पडतो. सांध्यांवर ताण पडला की मग तुम्हाला आर्थरायटिस होण्याचे चान्सेस आहेत. नक्की सर. आर्थरायटिस टाळण्यासाठी काय कशा पद्धतीने काळजी घ्यायची या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी एक कॉल आलेला आहे, बीडवरून वैशाली यांचा कॉल आलेला आहे. वैशाली, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो, आवाज येतोय आमचा तुम्हाला? हा, येत आहे. हा, वैशालीजी, तुमचा प्रश्न काय आहे? ऍक्च्युली मला तळपायांना पण जड झाल्यासारखे होतात. तळपाय दुखतात आणि जॉईंट वरती सूज आहे, खाली तळपायाच्या वरती गोठ्याच्या. बरं. आणि हे 4-5 वर्षापासून. आणि बाकी व्हेरिकोजचा पण त्रास मला जाणवतोय. म्हणजे माझ्या वेन्स वगैरे पण हे होतात पायांच्या, पूर्ण थोडं दिसायला पण चालू झाले आहेत. बरं. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तळपायांना आग होते किंवा सांध्यांना सूज येते, तर डेफिनेटली तुम्ही पहिल्यांदा इथं महत्त्वाचं बघितलं पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस आहे. म्हणजे तुम्ही युरिक ॲसिडची तपासणी केली पाहिजे, आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिसची तपासणी केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये प्रथम महत्त्व कशाला दिलं जातं तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस आहे त्याचं तुम्ही निदान करणं इम्पॉर्टंट आहे. प्लस तुमच्यामध्ये आता व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, म्हणजे थोडक्यात सर्क्युलेशन तिथंही डिस्टर्ब झालेलं आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही नमा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटचा फायदा घेऊ शकता. याच्यातून तुमचा आजार कायमस्वरूपी किंवा एक परमनंट सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच सर. आर्थरायटिस टाळण्यासाठी म्हणजे तो होऊ नये यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे?
आता जनरली काय आहे की अर्थरायटिस टाळण्यासाठी सर्वांनी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आपण नेचरचे रूल्स फॉलो केले पाहिजेत. नेचरचे रूल्स काय आहेत की आपण सकाळी उठलं पाहिजे, अर्ली मॉर्निंग राईज केलं पाहिजे, आपल्या स्नायूंमध्ये थोडीशी एक्सरसाइज केल्या पाहिजेत, म्हणजे थोडक्यात आपण व्यायाम केला पाहिजे, पोषक आहार घेतला पाहिजे, आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, B12, प्रोटीन्स किंवा हे सगळं जाते की नाही ह्याचं लक्ष दिलं पाहिजे. परत आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये आपण असे कुठलेही बॅड हॅबिट्स नाही घेतल्या पाहिजेत. प्लस ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते जी आता आपल्याला प्रखरतेने दिसते, फिमेल्समध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस आणि मेंटल आणि इमोशनल हेल्थ. म्हणजे प्रत्येकाची आता इमोशनल हेल्थ खूप डिस्टर्ब होत चालली, मेंटल हेल्थ सुद्धा बऱ्यापैकी डिस्टर्ब होते. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तुमची इम्युनिटी कमी होते आणि एकदा इम्युनिटी कमी झाली की मग तुमच्या हाडांवर इन्फेक्शन्स होतात किंवा हाडांमध्ये त्याच्यातली गादी कमी होते, तेल कमी होतं आणि त्याच्यातून तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस असतात. सर मगाशी तुम्ही एक उल्लेख केलेला होता की नमा होमिओपॅथीचा वेल रिसर्च इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक जो फॉर्म्युला आहे त्याविषयी सांगा, तो नेमका काय आहे? नमा होमिओपॅथीने जे वेल रिसर्च करून जे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशनचे जो फॉर्म्युला आणि ट्रीटमेंट तयार केली, याच्याबद्दल असं आहे की आपण प्रत्येक व्यक्तीला आर्थरायटिस ट्रीट करणं, जसं मी आधी सांगितलं की पेन्स का आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. तुमची इम्युनिटी वाढली तर तुमचे पेन्स कमी होणार आहेत, फक्त पेन्स दाबणं इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणून नमा होमिओपॅथीनं इम्युनोजेनिक सेल्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारी इम्युन सिस्टीम चांगली करणं, आपले इम्युनिटीचे जे सेल्स आहेत ते रिजनरेट करणं आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंगनेस आणणं, हे त्याच्यासाठी त्या इम्युन सिस्टीमवर आधारित असणारी औषध प्रणाली आम्ही तुम्हाला देतो, म्हणून त्याचं नाव इम्युनोजेनिक आहे. मायाझमॅटिक म्हणजे काय असतं तर जनरली आपल्याला असं पाहायला मिळतं की मायाझम म्हणजे काय असतो तर प्रत्येक आजाराच्या प्रती काही ना काहीतरी कॉज असतो, म्हणजे कुठेतरी तो रूट कॉज काढण्याचा नमा होमिओपॅथी प्रयत्न करते. त्याच्यानंतर दुसरा जो असतो तो 6th जनरेशन ट्रीटमेंट. जसं 6th जनरेशन म्हणजे काय, ही आजचं जनरेशन ज्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला जे आजार 80मध्ये हवे ते आज 40मध्ये येत आहेत, जे ऑर्गॅनिझम्स जे आत्ताचे बॅक्टेरियाज, व्हायरस हे खूप स्ट्रॉंग प्रमाणात येत आहेत आणि सगळ्यांना इन्फेक्टेड करतायत. याचा अर्थ काय आहे की आपली बॉडी वीक बनत चालली. हे जनरेशनचा अभ्यास करून या ऑर्गॅनिझमचा म्हणजे थोडक्यात मायक्रोब्स, व्हायरसेस याचा प्रॉपर संशोधन करून नमा होमिओपॅथीनं एक वेल टेस्टिफाईड आणि वेल प्रूव्हन फॉर्म्युला तयार केला ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन. ह्या ट्रीटमेंटद्वारे मी स्वतः कितीतरी पेशंट्सला, जे आर्थरायटिसचे पेशंट्स होते ज्यांना ऑपरेशन सांगितलं होतं, ज्या लोकांमध्ये ट्रीटमेंट पार्ट करणं डिफिकल्ट झालं होतं, ज्यांची उमेद पूर्ण गेली होती, असे लोक आता आमच्याकडे हॅपी स्टेटमध्ये आहेत. तर डेफिनेटली या ट्रीटमेंटचा तुम्हाला फायदा होतो आणि याच्यातून तुमची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहते, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, नमा होमिओपॅथी संस्था त्यांच्या वेल रिसर्च फॉर्म्युलांसाठी ओळखली जाते. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, प्रेक्षक ही संस्था आर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स, थायरॉइड डिसऑर्डर, PCOD, वंध्यत्व, त्वचेचा आजार जसे की सोरायसिस आणि विटिलिगो तसेच पचन संस्थेशी संबंधित विकारांसाठी प्रभावी नैसर्गिक होमिओपॅथिक उपचार पुरवते. सध्या नमा होमिओपॅथी महाराष्ट्र आणि कर्नाटकांमध्ये 21हून अधिक शाखांसह कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शाखा या दादर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला येथे आहेत. सर, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना संधिवाताविषयी योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. हितगुजमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.